गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री US मार्केट बंद होतं, त्यामुळे आपल्याला ग्लोबल मोमेंटम तर जास्त काही पाहायला मिळालेला नाही. परंतु आपण जर कालचा अमेरिकेतला दिवस पाहिला तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजेच बँक ऑफ अमेरिकानं जगातले जे वेगवेगळे स्टॉक एक्सचेंजेस आहेत तर त्यांच्यावरती काही रिपोर्ट रिलीज केलेत. तर त्यामध्ये त्यांनी US साठी जो काही रिपोर्ट रिलीज केलेला आहे तर त्यामध्ये त्यांना असं शो केलेलं आहे की ज्या साधारण 40% आसपास तिथे जे इंडेक्सेस आहेत तर ते डाऊन होऊ शकतात येणाऱ्या काही काळामध्ये. त्याचं कारण असं त्यांनी सांगितलं आहे की खूप जास्त हाईप झालेली आहे मार्केटमध्ये, त्यामुळे. त्यानंतर त्यांनी इंडियासाठी सुद्धा एक टार्गेट दिलेलं आहे, एंड ऑफ द इयरपर्यंत मार्केट 25,000पर्यंत जाईल. म्हणजेच जे आधी त्यांनी 26,500चं टार्गेट दिलं होतं तर ते त्यांनी आता 25,000पर्यंत रिड्यूस केलेलं आहे. तर मग आता या सगळ्यांचा इम्पॅक्ट आता US मार्केट चालू झाल्यानंतर तिथे काय होतो ते पाहावं लागेल. परंतु USचे जे फ्युचर्स आहेत ते जर आत्ता आपण पाहिले तर ते थोडेसे पॉझिटिव्ह ट्रेड करतात. त्यामुळे या रिपोर्टला किती सिरियसली घेतलं जात आहे हे आज संध्याकाळी कळेल. आता जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली मिक्स आहेत. काही जास्त पॉझिटिव्ह नाहीत, कुणी जास्त निगेटिव्हही नाही. जर आता आपण कालचा दिवस पाहिला तर आपल्याकडे तर साधारण सलग 8 दिवस पडल्यानंतर मार्केट काल ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. हो, अगदी थोडं ग्रीनमध्ये, परंतु ग्रीनमध्ये क्लोज आहे. तर मग आता आज काय होऊ शकतं, तर मोस्टली जर आपण FIS-DIचा डेटा जर पाहिला तर त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात येईल. FIS जे आहे तर ते अजूनही शॉर्ट पोझिशन खूप मेंटेन करून आहेत. 86% FISच्या सिस्टममध्ये शॉर्ट पोझिशन्स आहेत. त्यामुळे मार्केटला एवढ्या इझिली वरती जाऊ देतील असं बिलकुल वाटत नाही. शॉर्ट कवरिंग येण्यासाठी ना कुठला ट्रिगर आहे, ना अशी कुठली गोष्ट घडण्यासारखी परिस्थिती आहे. जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर 23,000 आणि त्याच्यावरती अगदी 24,000पर्यंत खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे. प्रत्येक स्ट्राईक प्राईजवरती कॉल रायटिंग हे झालेलं आहे. तेच जर आपण डाऊन साईडला जर पाहिलं तर आपल्याला अगदी 22,700, 22,800 आणि मग त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे 22,500 वगैरे या साईडला आपल्याला पुट रायटिंग दिसतंय. परंतु मार्केटमध्ये म्हणजे एकंदर या सगळ्या गोष्टी असं दाखवत आहेत की मार्केटमध्ये फार जास्त मोमेंटम येण्याची शक्यता तशी थोडीशी कमी आहे. म्हणजेच ह्यूज मूव्ह आपण पाहू शकत नाही असं एकंदर माझं म्हणणं आहे. जर आपण कालचा FIS-DIचा डेटा जर पाहिला तर FISनं काल पुन्हा 4,000 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 4,700 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. परंतु गव्हर्नमेंटनं काही ना काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज देणं फार अपेक्षित आहे. आता US जी काही ट्रेड डील होण्यासंदर्भात गोष्टी चालू आहेत तर त्याच्यामध्ये ITनं सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. कारण जे काही $500 बिलियन टार्गेट 2030पर्यंत इंडिया आणि USनं ठेवलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली बोलणी आता सुरू झालेली आहे. मग याचा जास्तीत जास्त फायदा काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजला आणि जे अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करतात त्यांना आणि मोस्टली फार्मा आणि IT या सेक्टर्सना होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर मग अशा पद्धतीनं जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी ऑलमोस्ट फ्लॅट ओपनिंग शो करत आहे. कारण US मार्केट बंद होतं, त्यामुळे गिफ्ट निफ्टीमध्ये देखील फार काही ट्रेड वगैरे झालेला नाही आहे. परंतु मार्केट ओपन झाल्यानंतर आपल्याला कळेल की आज नक्की काय होणार आहे ते. तर आज स्टॉक इन द फोकस जर आपण पाहिले तर रिलायन्स राहण्याची शक्यता आहे, त्यानंतर NTPC राहण्याची शक्यता आहे आणि वेदांता. कारण NTPC साठी काही गुड न्यूजसुद्धा आहेत आणि वेदांताचं डीमर्जर होणार आहे तर तीही मोस्टली वेदांतासाठी गुड न्यूज आपण म्हणू शकतो. तर मग आता एकंदर जर सगळं पाहिलं तर सध्या तरी ठीक आहे आणि फार काही आपण जर इकॉनॉमिक कॅलेंडर पाहिलं तर कुठनंही फार काही डेटा येण्याची शक्यता नाही आहे. परंतु आज आपल्याला मार्केटमध्ये कळेल की जे काही बँक ऑफ अमेरिकानं आपल्यासाठी जे टार्गेट दिलेलं आहे तर त्याला मार्केट किती रिॲक्ट करत आहे ते. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.